राज्यात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा। राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी। राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा। मुंबईसह ठाणे पालघर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज। मागील 2 दिवसांपासून मुंबईत पावसाचं वातावरण। वाशिमच्या कारंजा शहरात मुसळधार पाऊस। काही भागात पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानातच पाणी शिरलंय। पाण्याचा निचरा न झाल्यानं रस्त्याच्या कामांवरूनही नागरिकांचा संताप। लातूर उदगीर तालुक्यात मुसळधार पाऊस। वीज कोसळल्यानं काही प्राणी दगावले तर अनेक ठिकाणी घराची पत्रेही उडाली। नाशिकच्या कळवण तालुक्याला सलग 4थ्या वादळी पावसानं झोडपलं। कांदा, मिरची, आंबा, टोमॅटो पिकांचं नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अकोल्यात जोरदार पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस। अनेक भागात नुकसान। नवी मुंबईतील पाणीपुरवठा आज बंद राहणार। जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं पाणीपुरवठा बंद। महापालिकेची माहिती। धुळ्याच्या अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत 220 दशलक्ष घनमीटर पाणी सोडलं। धुळे, शिंदखेडा, अमळनेर तालुक्यातील अनेक गावांना फायदा। टँकरने पाणी देताना नागरिकांकडून जादा शुल्क आकारू नका। पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची टँकर चालकांना तंबी। टँकर चालक मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत तंबी। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नाशिक शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा। नंदुरबार जिल्ह्यातील जुन्या 27 लघु पाटबंधाऱ्यांची दुरुस्ती केली जाणार। पाटबंधाऱ्यांच्या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी फायदा होणार। पुण्यात 4 महिन्यांमध्ये 3.25 लाख वाहन चालकांवर कारवाई। गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात 75,713 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई। पावसाळ्यापूर्वी टीएमटी बसगाड्यांच्या डागडुजीला वेग। जुन्या झालेल्या 51 बसगाड्या भंगारात। प्रशासनाची माहिती। उल्हासनगरातील कूपनलिकांची दुरुस्ती होणार। पालिकेकडून 46 लाखांची निविदा। पाणी पुरवठ्याला हातभार लागणार। जळगावच्या अमळनेरमध्ये आमदार अनिल पाटलांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली। शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खत आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना। धुळे शहरातील महापालिकेनं बनवलेले महत्वाकांक्षी मियावाकी प्रकल्प रसातळाला। लाखो रुपये खर्चून उभारलेल्या शहरी वनराईची दयनीय अवस्था। मनपानं लक्ष न दिल्यास आंदोलन करणार। ठाकरे गटाचा इशारा। डोंबिवलीच्या ऐरे गावात राघो हाईट्स इमारतीवर केडीएमसीची कारवाई। केडीएमसीच्या कारवाईला रहिवाशांचा विरोध। इमारत बांधताना झोपले होते का? रहिवाशांचा सवाल। पुण्याच्या इंदापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष शैलेश पवारांवर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न। 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकारानं पुणे वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण। 1000 पेक्षा जास्त पोलिसांचा सहभाग। अमितेश कुमार यांनी सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले। साताऱ्यातील मोती चौक, खणाळी, शनिवार चौक परिसरातील व्यावसायिकांचे स्टॉल नगरपालिकेनं हटवले। व्यावसायिकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साहित्य विक्रीचे स्टॉल उभारून अनोखं आंदोलन। रायगडच्या सुधागडमधील परळीतील दुहेरी मृत्यूचं कारण उघडकीस। प्रेयसीकडून सतत मिळणाऱ्या नकारामुळे प्रियकराकडून प्रेयसीची हत्या। प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकरानं गळफास घेतला। राज्यभरात अवकाळी पावसाचा थैमान सुरूच। अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पावसामुळे काही भागात मोठं नुकसान। ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन। अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू तर उत्तर प्रदेशमधील रॅलीत योगी आदित्यनाथ सहभागी। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात इंदापूर तालुक्यातील पुरवली गावात सायंकाळी जाहीर सभा। माजी संरक्षण सचिव अजय कुमार यूपीएससीचे नवे अध्यक्ष। 29 एप्रिलपासून अध्यक्ष प्रीती सुदन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जागा रिक्त होती। अजय कुमार 1985 बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी मणिपाल आणि सूर्या हॉस्पिटलचा चौकशी अहवाल सादर। मेडिकल काउन्सिलकडून लवकरच सुनावणीला सुरुवात होणार। सुनावणीला डॉक्टर सुश्रुत घैसास भिसेंच्या कुटुंबियांना उपस्थित राहावं लागणार। छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई। सुरक्षा दलाकडून आतापर्यंत 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा। पंतप्रधान मोदींकडून भारतीय सुरक्षा दलाचं कौतुक। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्टवर। ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॉट एअर बलूनवर 3 जूनपर्यंत बंदी। आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार।
महाराष्ट्रातून 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य कराराअंतर्गत राज्यात 10हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क उभारले जाणार. भारत पाकिस्तान युद्धविरामाबाबतची घोषणा अमेरिका का करतं, तर ट्रम्प यांच्या भारत मध्यस्थीबाबत मोदी गप्प का? जयराम रमेश यांचा सवाल. भाजपचे मंत्री विजय शहा यांच्यावर गुन्हा दाखल. विजय शहानं कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. विजय शहा विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोनं महत्वाची भूमिका बजावली. 10 सॅटेलाईटनं पाकिस्तानच्या हालचालीवर लक्ष ठेवलं होतं. RISAT आणि कार्टोसेट सॅटेलाईटमुळे मोठी मदत. कटरा ते वैष्णोदेवी भवन हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू. भारत पाक तणावामुळे हेलिकॉप्टर सेवा बंद होती. TRF विरोधातील पुरावे भारत UNSC मध्ये सादर करणार. TRF लष्कर तैयबाशी जोडलेली संघटना. TRFनं पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. भारत पाक तणावाचा वाळवंटातील व्यावसायिकांना फटका. पर्यटकांनी जैसलमेरमधील वाळवंटात जाण्याकडे पाठ फिरवली. सरकारनं मदत करावी अशी व्यावसायिकांची मागणी. आम्ही पाकिस्तानी नाही तर बलुचिस्तानी असं म्हणत मीर-यान बलोच यांच्याकडून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा तसंच भारताच्या पाकिस्तानवरील कारवाईचंही समर्थन. भारतानं गोलिका बदला मिसाईल्सनं दिला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकला सडेतोड उत्तर दिलं. तिरंगा रॅलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. राजस्थान राज्यात ऑपरेशन सिंदूरचे शाळकरी विद्यार्थ्यांना धडे मिळणार. राजस्थान सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. भारतीय सैन्याचा पराक्रम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होणार. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात फिरोजपूर जिल्ह्यातील खाई फेमे गावातील एका महिलेचा मृत्यू. पाकिस्तानचं मिसाईल थेट घरात येऊन पडलं. घरात मोठा स्फोट झाल्यानं सुखविंदर कौर या महिलेचा मृत्यू.